अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला पौर्णिमेचं सत्यनारायण पूजन कधी करायचं, पौर्णिमेचा कुलाचार कुलधर्म कसा करायचा, प्रत्येक पौर्णिमेला जसं अमावस्याला आपण पितरांची सेवा करत असतो, तर पौर्णिमेला आपण कुलाचार कुलधर्म कसा करायचा, सत्यनारायण पूजन कधी करायचं, याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. अमावस्या आणि पौर्णिमा. पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांनी आपल्या घरामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदेवतेचा टाक असतो, खंडोबाचा टाक असतो, देवीचा टाक असतो, त्याचा अभिषेक करायला पाहिजे. मग सगळ्यात पहिले आपण आपला उंबरठा आहे, उंबरठा आहे, त्याला पहिले हळदीचं लेपन करायचं. प्रत्येक पौर्णिमेला, प्रत्येक अमावस्याला तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही उंबऱ्याचं पूजन करू शकता. रोज जरी केलं तरी चालेल, काही हरकत नाही. पण अमावस्या आणि पौर्णिमेला उंबऱ्याचं पूजन करणं महत्वाचं आहे. हळदी लेपन असेल, हळद लावायची, स्वच्छ करायचं उंबरा. आपली अग्निदेवता आहे, गॅसची पूजा करायची पौर्णिमेच्या दिवशी. आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये देवीचा टाक असतो, देवीचा टाक, खंडोबाचा टाक, जे देवीचा टाक असेल, महाराजांची मूर्ती असेल, त्याला अभिषेक करायचा. प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला रोज जमलं तर अतिउत्तम, पण पौर्णिमेच्या दिवशी केलेली सेवेला खूप महत्व आहे. आपल्या देवीच्या टाकावर तुम्ही स्त्रीसूक्त, पुरुषसूक्त अभिषेक करावा, कुंकुमार्चन करायचं. प्रत्येक पौर्णिमेला देवीचे 108 कोणते पण नावं घ्यायचे, 108 देवीची नावं घ्यायची आणि कुंकुमार्चन करायचं पौर्णिमेच्या दिवशी. ह्यावेळेस आता वटपौर्णिमा आलंय, वटपौर्णिमा आहे, त्या दिवशी उपवास प्रत्येकाने करावा, उपवास करावा. कारण की सत्यनारायणचं पूजन करायचंय, त्या दिवशीच पूजन करायचंय आपल्याला सत्यनारायण भगवानचं. 29 तारखेला सोमवारी आपण सत्यनारायण पूजन तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता, काही हरकत नाही. सकाळी जमलं सकाळी, संध्याकाळी जमलं संध्याकाळी. प्रदोषकाली सत्यनारायण पूजन करायला खूप महत्व आहे. प्रदोषकाळी वरम भात भाजी पोळीचा नैवेद्य दाखवायचा. सत्यनारायण पूजन का बरं करायचं? जो व्यक्ती बरोबर 12 पौर्णिमा, 12 सत्यनारायण पूजन जो आपल्या घरी करेल, त्याला कशाचीही चणचण, आर्थिक चणचण भासत नाही. एका सेवेकरताईचाच अनुभव सांगतो. त्यांच्या घरामध्ये पैसा खूप यायचा पण टिकत नव्हता, पैसा खूप यायचा पण घरामध्ये टिकत नव्हता. तर त्यांना सेवा आपण सांगितली की तुम्ही सत्यनारायण पूजन करा. ते म्हणे कसं करायचं सत्यनारायण पूजन, खूप जणांना अजून माहित नाही. सत्यनारायण पूजन म्हटलं तर खूप जणांना वाटतं खूप साहित्य लागतं, भरमसाठ. असं नाहीये हो. आपलं मन सेवा करण्यासाठी पाहिजे, त्या साहित्यामध्ये नका अडकू तुम्ही. खूप जणांना जरी आपण सांगितलं की सत्यनारायण पूजन करा, ते म्हणतात गुरुजी खूप मोठं साहित्य लागतं. काही लागत नाही. आपल्या जे घरामध्ये आहे, घरच्या घरी सत्यनारायण पूजन म्हणजे काय, जे घरामध्ये आपल्या साहित्य आहे ते साहित्य ठेवून आपण पूजन करायचंय. भगवान विष्णू हे, त्यांना आपले भाव महत्वाचा आहे, बाकी दुसरं काही नाही. मग घरच्या घरी कसं करायचं त्यांनी सांगितलं. तर सगळ्यात पहिले सत्यनारायण भगवानचा फोटो आपल्या घरामध्ये असावा. तुम्ही बालाजी महाराजांचा फोटो पण ठेवू शकता, काही हरकत नाही. बालाजी महाराजांचा फोटो असेल तो ठेवा, ते पण भगवान विष्णूचे. सत्यनारायण भगवानचा फोटो आपल्या घरामध्ये असावा, साधा आणि सोपा. नाही तर मग सत्यनारायण पूजन असेल तर आपण दुसरीकडे मागायला जातो, तसं करायचं नाही. ते लोक परत आपल्या लोक नावं ठेवतात की दुसरीकडे मागायला आले. म्हणून एक छोटा फोटो आपला घेऊन टाका, बालाजी महाराजांचा फोटो असला तरी चालेल, काही हरकत नाही. पूजा ही संध्याकाळच्या वेळेस करायची, साधी आणि सोपी. काय करायचं, चौरंग मांडा, नसेल चौरंग पाठ मांडा, नसेल पाठ तसं ठेवा, काही हरकत नाही. सत्यनारायण पूजन तुम्ही पत्राच्या घरात राहत असाल, तुम्ही छोटं घर असेल, मोठं घर असेल, खूप मोठे श्रीमंत असाल, काही हरकत नाही. पण पूजा करणं महत्वाचं आहे. असं कोणाच्याही घरात सत्यनारायण पूजन होत नाही होत. तुम्ही करून बघा. खूप मोठे श्रीमंत असेल, खूप गरीब असेल, ज्यांच्या मनात इच्छा असेल, आपल्या मनात इच्छा पाहिजे, पौर्णिमा आले की सत्यनारायण पूजन झालं पाहिजे. कसं करायचं, जे साधं सोपं मी आपल्याला स्क्रीनवर पण दाखवेल. चौरंग मांडा, पाठ मांडा. चौरंग जमलं चौरंग, पाठ मांडलं पाठ. फोटो ठेवा सत्यनारायण भगवानचा. सगळ्यात पहिले फोटो सगळे पुसून घ्यायचा, ती जागा पूर्ण हळदीने पुसून घ्यायची ती जागा.
ती केल्यानंतर आंब्याचे डगळे असेल ते दरवाजाला तोरण लावायचं, घरामध्ये गोमित्र शिंपडा, पिवळ्या मोहरी घ्यायच्या, कालभैरवाष्टक म्हणायचं, एक वेळा घरामध्ये टाकून द्यायचं सगळीकडं. आता सत्यनारायण पूजन हे प्रदोषकाली करायचे असतं, पण आता ज्यांना प्रदोषकाली करणं खूप महत्वाचं आहे, मी सगळी पूजा मांडणी सांगतो आपल्याला सत्यनारायण पूजन हे आपण प्रदोषकाली करणं महत्वाचं आहे. पण काही काहींना जॉबमुळे नाही जमलं, हे पुरुष पण सत्यनारायण पूजन करू शकता. महिला ड्युटीला गेले असेल, तुम्ही पुरुष स्वतः करू शकता, काही हरकत नाही. जॉबमुळे नाही जमलं तर तुम्ही सकाळी पण सत्यनारायण पूजन करू शकता, काही हरकत नाही. दिवसभरात कधी करा, 29 तारखेला तुम्ही दिवसभरात कधी सत्यनारायण पूजन करू शकता. आपण सगळ्यात पहिले फोटो ठेवला, पाट मांडा, चौरंग मांडा, त्याच्यावरती वस्त्र ठेवायचं, पीस ठेवायचं. आता काय लागेल, आपल्या घरचे गहू, प्रत्येकाच्या घरात गहू असतात, काही काहींच्या घरात गहू नसतात, थोडे गहू विकत आणा, थोडेफार घरचे गहू असेल ते ठेवा. गहू असेल, तांदूळ असेल, सगळ्यात पहिले काय करायचं, गहू ठेवायचे, त्याच्यावरती तांबे असेल तांब्यातला तांब्या ठेवा, स्टीलचा ठेवा, कोणताही ठेवा, त्याला स्वस्तिक काढायचं छानपैकी. स्वस्तिक काढून त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवा, कॉईन ठेवा, सुपारी ठेवा. त्याच्यावरती एक डिशमध्ये तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावरती बाळकृष्ण ठेवायचा. आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असते. प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करायचं काय महत्व आहे, कारण की प्रत्येक पौर्णिमेला गणपती बाप्पावर आपला अभिषेक होईल, आपल्या देवीच्या टाकावर अभिषेक होईल, आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक होईल. नाही तर देव नुसतं ठेवलेले असतात देवघरात, त्याला अभिषेकच होत नाही. तर आपण काय लागणार, आपला शंख घंटी, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आणून घ्या. शंख घंटी आपल्या देवघरात असणं महत्वाचे, छोटं घ्या मोठं घ्या. गणपती बाप्पा असेल तर आपण 3 विड्याचे पान आहे ते ठेवणार आहे. वरुण देवता असेल त्यांची सुपारी ठेवा, कुलदेवता आहे त्यांची सुपारी ठेवा, आणि गणपती बाप्पा त्यांची सुपारी ठेवा किंवा गणपती बाप्पा ठेवा. 3 सुपाऱ्या ठेवून द्यायच्या. झालं. आपण पानाची विडे असेल ते ठेवा. तिने ठेवल्यानंतर पूजा मांडणी करून घ्यायची. पहिले तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावून घ्यायचा. ही साधी सोपी पूजा मांडणी करायची, साधी आणि सोपी. घरच्या घरी करायची असेल साधी सोपी, आणि वर्षातून एकदा श्रावणामध्ये किंवा वर्षातून एकदा गणपतीच्या वेळेस किंवा श्रावणामध्ये ब्राह्मणाला घरी बोलून ब्राह्मणांच्या हातून सत्यनारायण पूजन करून घ्यायचं. वर्षभर आपण आपलं स्वतः करायचं, लक्षात ठेवा. आपण आपलं स्वतः करा आणि नंतर वर्षभरातून एकदा किंवा 2दा ब्राह्मणाच्या हातून सत्यनारायण पूजन करून घ्यायचं. हे केल्यानंतर साहित्य आपण सगळ्यात सोमत ठेवून द्यायचं. सगळं फुलं असेल सगळं ठेवायचं. सगळ्यात पहिले काय करायचं, आपण सगळ्यात पहिले गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, गणपती बाप्पाचा अभिषेक आहे तो गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा. अभिषेक करताना श्रीसुक्त, पुरुषसुक्त किंवा गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष म्हणा. नाही आलं आपल्याला दूध आणि पाण्याने करायचं, नाही आलं ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः असं करा. नाही आला काही हरकत नाही. गणपती बाप्पाचा अभिषेक झाला, गणपती बाप्पा स्थानापन्न करून टाकायचे. त्यांना गंध, अक्षदा, फुल, धूप ओळा, दिवा ओळायचा. हे झालं गणपती बाप्पा. वरुण देवतेचा तसंच अभिषेक. आपल्या कुलदेवतेचा टाकायचा अभिषेक करून घ्यायचा, श्रीसुक्त, पुरुषसुक्त. हे झाल्यानंतर बाळकृष्ण देवता घ्यायचे. त्यांना पण काय करायचं, त्यांना डिशमध्ये घेतल्यानंतर त्यांना श्रीसुक्त, पुरुषसुक्त, व्यंकटेश स्तोत्र, अभिषेक करताना व्यंकटेश स्तोत्र पण म्हणायचं. श्रीसुक्त, पुरुषसुक्त, व्यंकटेश स्तोत्र, सिद्धकुंजिका स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक म्हटलंच चालतं, काही हरकत नाही. हे म्हटल्यानंतर बाळकृष्ण आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि चमकण्यासाठी आपण फक्त कापूर आणि हळद या 2च गोष्टीने आपले देव आहे ते छान पुसायचे. कापूर आणि हळदीने छान स्वच्छ करून घ्यायचे. डोळे, नाक, कान सगळं स्वच्छ करून घ्यायचं आणि स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर ते तांदूळाच्या तिथे विराजमान करून टाकायचे. हे झाला अभिषेक. साधा सोपा अभिषेक झाला. श्रीसुक्त, पुरुषसुक्त. नाही आलं कोणतं अभिषेक, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः एवढं म्हटलं तरी खूप आहे, पण सत्यनारायण करणं महत्वाचं आहे. हे झालं, आपण ठेवलं. हे केल्यानंतर त्यांना पंचोपचार करायचं. गंधाक्षदा फुल, वरुण देवता, कुलदेवता त्यांना पण गंधाक्षदा फुल व्हायचं. सत्यनारायण भगवानचा फोटो पुसून घ्यायचा, त्यांना गंधाक्षदा फुल व्हायचं, हार घालायचा. हे केल्यानंतर आपण दर्शन घ्यायचं आणि सत्यनारायण भगवानचे 5 अध्याय आहे ते वाचायचे. त्याच्यासोबत तुम्ही श्रीसुक्त, पुरुषसुक्त, व्यंकटेश स्तोत्र 11 वेळा म्हणायचं, जेवढं जमेल तुम्हाला तेवढं. ही एवढी सेवा आपल्याला करायची.
5 अध्याय म्हणणं महत्वाचे आणि अभिषेक करणं महत्वाचे. काय सत्यनारायणला काय वेळ लागतो? काहीच नाही. वेळ लागतो पण 1 घंटा लागतो, सोपं नाही. म्हणून प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येकाने कमीत कमी 12 सत्यनारायण पूजन करा. त्या सेवेकरताईचा अनुभव सांगतो. त्यांच्याकडे जेव्हा पहिल्या सत्यनारायण त्यांनी केला तर गहू नव्हते, तांदूळ नव्हते, गहू नाही, तांदूळ नाही, काहीच नाही. ते म्हणे दादा आम्ही गरीब आहे. मी म्हटलं ठीक आहे, गरीब आहे, हरकत नाही, पुढच्या वेळेस होईल चांगलं, पण तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करा. तर ते कोणाकडून गहू मागून तांदूळ मागून सत्यनारायण करायचे. त्यांच्या मनामध्ये भाव होता. विचार करा, म्हणजे आपल्याकडे देवाने सगळं दिलेलं आहे. विचार करा, जे बघताय ना व्हिडिओ त्यांनी विचार करा. ती सेवेकरताई गहू मागून आणायची आणि सत्यनारायण पूजन करायची. तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहे, फक्त तुम्हाला करायचं जीवावर येतं, करायला आळस येतो. सत्यनारायण पूजन ज्यांच्या घरामध्ये आर्थिक चणचण असेल, पैसा टिकत नसेल किंवा त्यांचं सगळं चांगलं असेल, त्यांनी सगळ्यांनी करावं. काही लागत नाही हो, देव वासाचा भुकेला आहे, काही लागत नाही देवाला. हे केल्यानंतर नैवेद्य आरती करायची. सत्यनारायण पूजन दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायचं, तो शिऱ्याचा प्रसाद करायचा, तो प्रसाद सगळ्यांना द्यायचा, व्यंकटेश स्तोत्र सगळ्यांनी म्हणायचं. बस, साधं आणि सोपं. सत्यनारायण पूजन प्रत्येकाने करावं, त्याचं फळ तुम्हाला चांगल्या पद्धतीने भेटेल. अशा पद्धतीने प्रत्येकाने सत्यनारायण पूजन करावं. ते जे सुपाऱ्या असेल, कुलदेवता, वरुण देवता, गणपती देवता, ते तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं. प्रत्येक पौर्णिमेला न चुकता सत्यनारायण पूजन करावं. ज्यांना उपास करायला नाही जमले त्यांनी फक्त पूजा वाचलीच चालेल. ज्यांना पूजा मांडणी करायला नाही जमली त्यांनी फक्त 5 अध्याय वाचलेच चालेल. पण ज्या घरामध्ये सत्यनारायण पूजन होईल त्या घरामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. आपल्या घरामध्ये छोटी जरी पूजा केली आपण, त्याचं फळ जास्त आहे. तर तुम्ही हे जे म्हणा की आपण जे नारळाचे आणतो लावण्यासाठी, ते लावणं गरजेचं आहे का? असलं तर आणा, नाही आणलं तर काय हरकत नाही, काही आवश्यकता नाही. आपल्याला बडे जाम नाही करायचं, आपल्याला पूजा करणं महत्वाचं आहे, आपला भाव महत्वाचा आहे. काही जरा छोटं सत्यनारायण पोटी ठेवता, नुसते 5 अध्याय वाचता, पूजा मांडणी करणं कसं आहे, भगवान येत असतात, त्यांच्या समोर व्यंकटेश स्तोत्र वाचल्याने छान होत असतं. झालेली सेवा मी बालाजी महाराज आणि सत्यनारायण भगवान यांच्या चरणी रुजू करतो. सत्यनारायणचा उपवास 29 तारखेला, त्या दिवशी सोमवारीच करायचा आहे, उपवास सोमवारीच सोडायचा आहे, त्या दिवशीच आहे. झालेली सेवा मी बालाजी महाराज चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.